तुमच्या डोक्यामध्ये टाकाल संघासाठी चांगला असेल। फुललेंचा चेंडू अगदी सह शेप मध्ये व्ही शेप मध्ये खेळलाय, टकाटक फटका, चेंडू जाईल लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार। पेटलाय फटका, झाडू फटका, चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग, सीमा पार, षटकार। या षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 19। अगदी आउटसाइड ऑफ स्टंप लपेटला चेंडूला। संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 19। 9 चेंडू, विजयासाठी 32 धावांची गरज। सलगचा तिसरा मोठा धमाका येईल का? येस, इट इज अ मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क, चेंडू जाईल सीमा पार, येतोय उत्तुंग षटकार। अगदी ज्या प्रकारची फटकेबाजी केली आहे शैलेश काळे यांच्या गोलंदाजीवर सर आपण उल्लेख केला की ज्या प्रकारे त्यांनी फलंदाजी केली अगदी तुम्हाला टिट फॉर टॅट प्रत्युत्तर द्यायचंय आणि फलंदाजी जणू काही ऐकले आणि सलगचे 3 ठोकलेत। पहिल्या डावामध्ये शैलेश काळे यांनी 4 ठोकले होते आणि पहा एक योगायोग देखील आपण पाहायला मिळतोय, ज्याच्या गोलंदाजीवर पहिल्या डावामध्ये आक्रमण केलं त्याच खेळाडूने समोरच्या गोलंदाजावर आक्रमण केले। म्हणजेच काय तर तू मला 4 मारलेस, मी तुला 3 मारलेत। आता पहायचंय चौथा येईल का? जुना बॉल नाहीये का? नाही हाच आहे ना, कसला आहे जुना बॉलच नाहीये, हा चालेल का? संघाची धावसंख्या धावफलकावर 25। अक्षय येळवे अक्षय येळवे सेट ऑन फायर। संघाची धावसंख्या धावफलकावर 25। 1.4 चेंडूंचा खेळ झालाय। धावसंख्या धावफलकावर 8 चेंडू, विजयासाठी 26 धावांची गरज। चला प्लीज विनंती असेल थोडंसं स्पीडअप करा, सामन्याला थोडीशी गती द्या। अगदी अक्षय येळवे यांनी आक्रमण केलंय शैलेश काळे यांच्यावर आणि आज मात्र फलंदाजी चौथा मारण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन पंच फटका पाहायला मिळतोय। पहिल्या डावामध्ये शैलेश काळे यांनी 4 मारले, दुसऱ्या डावामध्ये अक्की यांनी शैलेश काळे यांना 4 मारले। अगदी प्रत्युत्तर दिलं गेले, म्हणजे या सामन्यामध्ये व्याजासहित अगदी जीएसटी लावून मात्र रोख रक्कम परत केली जाते। सलगचे 4 आलेत। आता मात्र सामना दोलायमान अवस्थेमध्ये येऊन ठेपलाय। 31 धावा, सामन्याचा रंग बदलला गेलाय, सामन्याचं चित्र बदलतील का? अक्षय येळवे 31 धावा, 1 to go, 5वा मारण्याचा